हा झाकणच लागेल त्याला बिगर झाकणाचं धरा बरं एक नाही त्यांचं इथं गेला जायचं त्याच्या गाडी गाडी चालते मग घालू बाहेर. तर नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी जय शिवराय जय भीम. तर आज आम्ही साकूर येथे आश्रमशाळा आमचे मित्र सागर सर सर्पमित्र सागर सर डोके यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला. तर इथे बांगल्याचं काम चालू आहे नवीन आणि वाल्यामुळं असे साप येतात उंदीर बिटकी पकडण्यासाठी. तर मी घरमालकाच काय ना तर वैद्य सर यांनी कॉल केला तर पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही पाहिला होता काय तर तुम्ही तर त्यांच्या करा कसा पाहिला तुम्ही म्हणजे तर हे काका आहेत ते जवळ येताच मुंडकं त्यांना दिसलं. तुम्ही पण असं जे सामान ठेवलेलं असतं तिथे हात न घालता पहिल्यांदा असं लक्ष द्या, पहा तरच हात घाला. कारण ते असे साप असे गारव्याला येऊन बसतात. त्यांची शिकार करण्यासाठी आपण घायगडबडीत गपकन हात घालतो आणि ते त्यांची शिकार बिटकी किंवा उंदीर किंवा सारडा म्हणून पकडतात. तर असं न करता ज्यावेळेस जुनं सामान असेल किंवा कोणतंही सामान असो घरात आजूबाजूला ते ज्यावेळेस आपल्याला घ्यायचं त्यावेळेस पूर्ण लक्ष द्या आणि तरच हात घाला, जेणेकरून तुमच्याबरोबर धोका होणार नाही. तर वैद्य सर तसेच हे काका यांचे खूप खूप अभिनंदन. त्यांच्यामुळं आम्हाला सेवा करण्याची संधी भेटली. तुम्ही पण असे साप दिसले तर तुमच्या जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा. ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सुटतील, जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याचा मुख्य जीवाचा जीव वाचेल. कारण मुख्य जीव वन्यजीव वाचले तर जंगल झाडे वाचतील आणि जंगल झाडे वाचली तर आपण वाचू. कारण जंगल झाडे याच्यापासूनच आपल्याला ऑक्सिजन भेटतो आणि पाऊस पाणी भरपूर होतो. तर त्या पकडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तुम्ही चुकून आता पकडण्याचा प्रयत्न करू नका. पाहू शकता 10 जातीचा साप आहे. हा पूर्णपणे बिनविषारी असतो, पण भीतीपोटी त्याला आता पकडून सुरक्षित जंगलात सोडणार आहोत. त्याच्या आदिवासात जरी तो बिनविषारी असला तरी पण माणसाला भीती असते खूप. भीतीमुळं BP वगैरे हे होतो. त्याच्यामुळं त्याला पकडून जेणेकरून आपल्याला धोका होणार नाही आणि त्याला इजा होणार नाही अशा याच्यात त्याला सोडणार आहोत. कारण आपल्याला माहीत नसल्यामुळं बिनविषारी किंवा विषारी कोणता साप ओळख नसल्यामुळं आपण त्याला नाहक मारतो आणि मारल्यानंतर त्याचाही जीव जातो. विषारी नाही बिनविषारी. तर मित्रांनो, असा पकडण्याचा कोणीही प्रयत्न करू नका. त्याला पूर्ण माहिती घ्यावी लागते आणि ज्यावेळेस आपण माहिती नसते कोणता साप आहे हा बिनविषारी आहे, परंतु कोबरा वगैरे नाग, त्याला मराठीतून नाग म्हणून समजले जाते. अशा सापाला ज्यावेळेस आपण हात लावतो त्यावेळेस तो प्रतिकार करतो त्याचा जीव वाचवण्यासाठी आणि आपल्याबरोबर धोका होतो. त्यामुळे कोणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका. तर सर, घरमालक, वैद्य सर, तसेच काका, तसेच ते भाऊ यांचं खूप खूप अभिनंदन. त्यांच्यामुळं खूप सुंदर असा मोठा साप ज्याला जीवनदान भेटलेलं आहे. तुम्ही पण वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा. कारण झाडे वाचली तरच माणसं जगतील. कारण झाडांपासून ऑक्सिजन भेटतो, पाऊस पाणी भरपूर होतो.
त्याला भूल पाडा आहे का काय तुला एवढं एकच होतं ना हां नाही तर मग अजून दुसरं असायचं. वाटत नाही ते येतं खाली बा तिथे नाही हा. त्याच्यावर ते हे थोडं एकच जातं ना. ऊन लागतं ना त्यांना हा हे गारव्यामुळं जे आतमध्ये गार वाटतं ना त्यांना म्हणजे बी नाही ते गारव्याला बीट की आणि बीट की किंवा म्हणजे इथून गेलेला जरी असलं ना त्यांना काय जाता पुरता ते म्हणजे वास राहतो. म्हणजे वास येतो. दुसरी वेळे हा, हा. हे लोक येतात ना उरलेलं जे हा ते अन्न टाकत असतं हा. म्हणजे त्याच्यामुळे ते हे करू का बंद बंद करू हा, हा.